हॅलो एव्हरीवन, आय एम प्रोफेसर राजकुमार पुणे. उद्या रिझल्ट CETचा. 12वी नंतर इंजिनिअरिंगमध्ये काय करावं? बरेचसे पालक पर्सनल कॉन्टॅक्ट करत आहेत मला आत्ता की सर 12वीला एवढे मार्क आहेत, आत्ता कुठली ब्रँच घ्यावी किंवा इंजिनिअरिंगची प्रोसेस कशी असते, काय असते, याच्याबद्दल एक थोडं नॉर्मल डिस्कशन करू आपण. याच्यामध्ये तुमच्या भरपूर प्रश्नांची उत्तर मिळतील याच्यामध्ये. ओके, सो सगळ्यात पहिली प्रोसेस, उद्या CETचा रिझल्ट लागेल. त्या रिझल्टच्याही अगोदर डॉक्युमेंटेशन पूर्ण करा. मी डॉक्युमेंटेशनची लिस्ट तुम्हाला देईल, एक PDF सेंड करतो. डॉक्युमेंटेशनची लिस्ट तुम्हाला कळेल. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्यामागं उद्देश एवढाच आहे माझा, कारण मी आत्ता वेकेशन आहे आपलं, आणि वेकेशन चालू असताना बरेचसे यूट्यूबवरती व्हिडिओ बघतोय मी. तर काउन्सिलर अशी नवीन काहीतरी एक संकल्पना चालू झालेली आहे, आणि त्या काउन्सिलरला आपण 2,000 रुपये, 1,500 रुपये, काही 3,000 रुपये, काही 5,000 रुपये भरायचे, आणि मग ते काउन्सिलिंग करणार तुम्हाला, विद्यार्थ्यांना. आणि खूप इमोशनल ब्लॅकमेल करतायत ते मुलांना की तुम्ही काउन्सिलिंग नाही केली तर तुम्हाला हे कॉलेज मिळणार नाही, तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार नाही, पुण्यातलं कॉलेज तुम्हाला असं होईल, पुण्यातलं कॉलेज. मला 5 वर्षांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. जे आपल्या टीममध्ये आहेत, माझ्या टीममध्ये रविराज सर आहेत, पवार सर आहेत, माझे पानसंडे सर आहेत, यांना 14-15 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. आमची एक टीम आहे, आमचं थोडंसं बोलणं झालं की आपण मुलांना गाईड करूया फ्री ऑफ कॉस्ट. कारण अशा गोष्टींमध्ये पैसे घालवण्यासारखं काहीच नाही आहे. कुठंतरी पैसे घालवायचे. आणि का? कारण आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे प्रोफेसर आहेत, सगळे स्टाफ आहेत, आम्हाला स्पेशल ट्रेनिंग दिलेली आहे की कसं करायचं, ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय काय करावं लागतं. सो आपल्याकडे ते असताना मुलांनी का पैसे भरावेत उगाचच? 2,000 रुपये नाही भरण्याची गरज. ओके, सो फर्स्ट, सगळ्यात पहिली गोष्ट, मुलांनी आत्ता जे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत, सपोज 10वीचे डॉक्युमेंट आहेत, 12वी, CET, कास्ट सर्टिफिकेट असेल तुमचं, नॅशनॅलिटी, डोमासाईल, प्रत्येकाचे 5-5 झेरॉक्स काढून ठेवा आता. म्हणजे मला असं वाटतं की 10वीचे मार्कशीट आहे, 5 झेरॉक्स स्टेपल मारून ठेवा. 12वीचे 5 झेरॉक्स स्टेपल मारून ठेवा. CETचा उद्या परवा रिझल्ट आला, स्टेपल मारून ठेवा. देन तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट असेल, इन्कम सर्टिफिकेट, सगळ्यांचे 5-5 झेरॉक्स काढून ठेवा. आणि त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे फोटो काढा आणि तुमच्या ईमेलला अपडेट करा. फोटो म्हणजे स्कॅन कॉपी करा. ओके, कधीही तुम्हाला लागतील ह्या गोष्टी. ही झाली तुमची एक बेसिक आयडिया. आता कॅप राऊंड चालू कसे होतील? पहिल्यांदा काय, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेस, आता आफ्टर CET रिझल्ट पहिली प्रोसेस असेल रजिस्ट्रेशन. म्हणजे काय, रजिस्ट्रेशन कसं करायचं, कुठं करायचं, खूप प्रश्न आहेत. सगळ्यात माझा एक सल्ला आहे सगळ्या पालकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना, रजिस्ट्रेशन हे कॉलेजला जाऊनच करायचं. म्हणजे तुमच्या बाजूला कुठलं कॉलेज आहे त्या कॉलेजला जायचं आणि रजिस्ट्रेशन करायचं. का? कारण तुम्ही जरी नेट कॅफेमध्ये रजिस्ट्रेशन केलं तरी त्याला तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी कॉलेज निवडावं लागतं. कुठल्याही नेट कॅफेवर केलं तरी तू कॉलेजला जाणं कंपल्सरीच आहे ना तुम्हाला. मग कॉलेजला ओरिजिनल डॉक्युमेंट बघतील आणि तुमचं व्हेरीफाय करतील. सो का बाहेर भरायचा फॉर्म? याचा तोटा अजून सांगतो. बाहेर फॉर्म भरण्याचा तोटा असा असतो की नेट कॅफेवाल्याला अर्ध्या गोष्टी माहिती असतात. म्हणजे लास्ट इयरचं एक उदाहरण आहे, माझ्याकडे इलेक्ट्रिकलला मुलगी आहे एक, तर ती ऑर्फन होती. ऑर्फन म्हणजे अनाथ. आणि अनाथ मुलांना कसं असतं की अनाथ मुलांचं शिक्षण पूर्ण फ्री होतं. एकही रुपया गव्हर्नमेंटची CETची वगैरे फी भरण्याची गरज नसते त्यांना. आणि त्यांनी घाईघाईत अनाथ म्हणजे ऑर्फन नो केलं. आणि ज्यावेळी माझ्याकडे ॲडमिशनला आली मुलगी त्यावेळेस व्हेरिफिकेशन झालं होतं. इलेक्ट्रिकल आमची ब्रँच लागली होती माझ्या कॉलेजला. सो मग आम्हाला खूप कसरत करावी लागली. CET सेलला कॉल केला आम्ही, भरपूर गोष्टी झाल्या, ते नाही झालं. तिला ॲक्च्युली ॲडमिशन दिलं आम्ही आमच्या कॉलेजने तिला अनाथ कोट्यातून. बट फॉर्म भरतानाच जर हे केलं असतं तर तिला एकही रुपया भरण्याची गरज नसती पडली. म्हणजे हे मला सांगायचं. सो फॉर्म भरताना ऑलवेज कॉलेजला जा, कुठल्याही कॉलेजला जा. कुठले कॉलेज तुमच्या जवळ आहेत, कुठले ARC सेंटर आहेत. म्हणजे आजकाल सगळे कॉलेज ARC सेंटर आहेत. आता माझ्या बारामतीचा आपला विचार केला, विद्याप्रतिष्ठान कॉलेज जवळ आहे MIDCमध्ये, माळेगावचं कॉलेज इथं मी आहे, SB पाटील इंदापूर आहे, दत्तकला कॉलेज आहे, सोमेश्वर कॉलेज आहे. सो आपल्या इथे जेवढे कॉलेज आहेत तेवढे ARC आहेत. पुण्यामध्ये तर खूप ARC सेंटर आहेत. सो कॉलेजला जा, ARCच्या सेंटरला जा, कॉलेजला जाऊन तिथं व्हेरीफाय करा. आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक FCचा शिक्का असतो असा, त्या डॉक्युमेंटवर जोपर्यंत शिक्का येत नाही तोपर्यंत तुम्ही या प्रोसेसमध्ये नाही. मग सर मी डॉक्युमेंट अपलोड केले आणि घरी गेलो, CETच्या कॅप राऊंडमधून बाहेर पडणार, तुम्हाला ॲडमिशन घेता येणार नाही कुठंच. सेकंड थिंग, हे रजिस्ट्रेशनचं कॉलेजलाच करायचं. का करायचं हे तुम्हाला मी उदाहरणासहित सांगितलं. ओके, देन आता खूप फोन येत असतील तुम्हाला
पुण्यातले काही कॉलेजेस आहेत त्यांचे खूप फोन येत असतील की तुम्ही एवढी फी भरा, तुम्हाला आय टी कम्प्युटर आम्ही देऊ, एवढी तुम्ही फी भरा. CETचा रिझल्ट लागण्या अगोदर का कुठं फी भरायची, हा माझा पहिला पालकांना प्रश्न आहे. तसे फोन आल्यावरती डायरेक्ट तुम्ही त्यांना बोला की काही गरज नाही असल्या गोष्टी, म्हणजे मॅनेजमेंटनी घेणं ॲडमिशन, उगाच 5-10 लाख रुपये भरणं गरज नाही याची. CETचा राऊंड होऊ द्यात, नंतर तुम्ही काही करू शकता. यावेळी CETच्या राऊंडमध्ये चेंजेस झाले. आपले पहिले 3 राऊंड होते, आता 4 राऊंड झाले. त्याच्यामध्ये मेन चेंज असं झाला की पहिल्या राऊंडला तुम्हाला एकच ऑप्शन कंपल्सरी आहे, म्हणजे तिथं लागलं तर ऑटो फ्रीज त्याला म्हणायचं घ्यावं लागणार. सेकंड राऊंडला 3 ऑप्शन आहेत. म्हणजे सेकंड राऊंडला तुम्ही 3 कॉलेज असे टाकायचे की जे पाहिजेत आणि तिथं लागल्यावर ॲडमिशन घ्यावंच लागेल. देन थर्ड राऊंडला 6 कॉलेज आणि फोर्थ राऊंड जो आहे तो डायरेक्ट राऊंड, म्हणजे त्याला ऑन द स्पॉट राऊंड म्हणतात. त्याला जिथं मिळेल तिथं घ्यावं लागतं ॲडमिशन तुम्हाला. सो लास्ट टाइम व्हायचं असं की मुलांना कॉलेज मिळाले. फॉर एक्झाम्पल काही मुलं अशी होती आमच्या बारामतीतली की त्यांना VP कॉलेज लागलं होतं, माळेगाव लागलं, त्यांना जस्ट त्यांनी ती जागा अडवली आणि जायचं तर पुण्याला होतं. सो ते पुण्याला गेले, काही डोनेशन भरून गेले, समथिंग असेल. बट ज्या मुलाला माझं कॉलेज पाहिजे माळेगाव, किंवा ज्या मुलाला विद्याप्रतिष्ठान पाहिजे, त्याला ते कॉलेज मिळत नाही का, तर हे मुलं ते कॉलेज होल्ड करून ठेवतात. सो त्यामुळे CETने हा एक नवीन नियम काढला. आता फर्स्ट एक ऑप्शन ऑटो फ्रीज होणार, देन 3 ऑप्शन्स आणि थर्ड राऊंडला 6 कॉलेज टाकल्यावरती घ्यावंच लागणार, बरोबर. सो हे एक नवीन आलेलं आहे. देन सगळ्या पालकांचा एक महत्त्वाचा प्रश्न, सर ब्रांच कुठली घ्यावी, सगळ्यात अवघड प्रश्न, सगळ्यात क्रिटिकल प्रश्न, सर ब्रांच कुठली घ्यावी.